सर, आज राज ठाकरेंनी सगळ्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली होती। जशा पद्धतीने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, आजच्या बैठकीमध्ये काय रिव्ह्यू घेण्यात आला? सन्मान्य राजसाहेबांनी जे समन्वयक संपूर्ण महाराष्ट्रभर नेमले होते त्यांच्याकडनं आता पूर्ण आमच्या सगळ्यांचे दौरे झाले संपूर्ण महाराष्ट्रभर, आणि त्यामुळे त्यांनी अहवाल आमच्याकडे मागितला होता, त्याच्यावरती संपूर्ण चर्चा झाली साधक बाधक, आणि ते सगळं आता संपूर्ण आम्ही बाहेर आलेलो आहोत। बरं, खरं तर राज्यभरामध्ये आता खरं तर प्रचार जोरात सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यातलं आज मतदान सुरू आहे। सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, सगळेजण वाट बघत आहेत की राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। तर या संदर्भातली काही नाही, मागणी तर सगळ्यांकडनं आहे, पण तो निर्णय फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेणार आहेत, आणि त्यांच्याकडनंच तुम्हाला कळू शकतं ते सभा घेणार आहेत, नाही घेणार आहेत, किंवा घेतल्या तर कधी घेणार आहेत। पहिलं कोणकोणत्या बड्या नेत्यांकडून राज ठाकरेंच्या सभेची मागणी? सगळ्यांकडून आलेलं, असं स्पेसिफिक कुठलं नाव सांगण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु सगळेच जे आता इच्छुक उभे आहेत त्यांच्याकडनं प्रॅक्टिकली सन्मान्य राजसाहेबांच्या सभेची विनंती झालेली आहे। आता आम्ही त्याची वाट बघतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठलाही निर्णय जो आहे त्यांच्या सभांचा, राजसाहेबांचा, हा तेच स्वतः घेतील। पहिल्या 2 टप्प्यामध्ये मतदान पूर्ण होते झालेलं आहे, म्हणजे विदर्भ तर पूर्ण होतोच आहे आज, आणि मराठवाडा अर्धा 3 झालेले, 3 जागेवर होता। तर या ठिकाणी मनसेनी कशा प्रकारे प्रचार केला? नाही, फक्त या ठिकाणी नाही, आमच्याकडे एकदा आम्ही साहेबांनी एकदा पाठिंबा जेव्हा दिलेला आहे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने उत्तमरित्या तळागाळापर्यंत जाऊन काम करतोय, संपूर्ण मान सन्मानाने काम करतोय, आणि त्याचे तुम्हाला ह्या निकालामध्ये तुम्हाला नक्की दिसेल की मनसेचा वाटा किती मोठा आहे। सर, या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान काही जागेवर मनसेचे नेते जे आहेत ते पोहोचले होते, या संदर्भातलं पत्रक काढून नेत्यांना फटकारलं अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते की राजसाहेबांनी पत्रक दिले होते नेत्यांना की तुम्ही प्रचारात का गेले नाही, असं विचारणा करण्यात आला, असं काही प्रकरण झालं? नाही, मला कळलं नाही, असं काही झालं नाही। विषय असा होता की वैभव खेडेकर यांनी माध्यमांच्या समोर येऊन थोडीशी नाराजी व्यक्त केली होती की स्थानिक पातळीवरती आमचे काही मतभेद असतात स्थानिक इतर पक्षातील नेत्यांशी, अशा वेळी त्यांच्याशी समन्वय साधणं, त्यांचा प्रचार करणं आमच्यासाठी अवघड जातं। त्यांनी माध्यमांच्या समोर, मला वाटतं त्यांनी किंवा कोणी जे काही विचार मांडले होते त्यानंतर सन्मान्य राजसाहेबांनी त्यांना बोलवून घेतलं होतं, आणि सर्वात शेवटी एवढंच, एकदा राजसाहेबांनी एखादा निर्णय दिला त्याच्यानंतर काम करणं आणि आदेशाचं संपूर्ण पालन करणं हेच महाराष्ट्र सैनिकाचं कर्तव्य असतं, ते आम्ही सगळेजण करतोय। खरं तर राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर एका पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता आणि बाकीचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत, अशा पद्धतीची वारंवार चर्चा होत होती, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? नाही, असं नसतं। शेवटी एक लक्षात ठेवा, तुम्हाला भविष्याचा जर उत्तम वेध घ्यायचा असेल तर वर्तमानात काहीतरी निर्णय घ्यायला लागतात, आणि आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचा राजसाहेबांनी घेतलेल्या निर्णयावरती 100% विश्वास आहे। त्याच्यावर अत्यंत योग्य प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर काम होत आहे, आणि आत्ता तुम्हाला दिसेल की मनसेचा महाराष्ट्रातील जो पक्ष विजयी होणार आहे त्यामध्ये केवढा मोठा वाटा असेल। खरं तर राज ठाकरेंनी सभेमध्ये असंही सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही विधान सभेच्या निवडणुकीच्यासाठी तयारीला सुद्धा लागा, सध्या लोकसभेचे वारे वाहत आहेत, मात्र या अनुषंगाने तुमची दुसऱ्या निवडणुकीची कशी तयारी? शेवटी कसं असतं, तुम्ही एकदा प्रचारामध्ये उतरलात, कार्यकर्ता ऍक्टिव्ह होतो, त्याप्रमाणे तो त्या भागांमध्ये, त्या तालुक्यांमध्ये, त्या गाव वस्त्यांमध्ये तो काम करतो, आणि नक्कीच त्याचा फायदा फक्त विधानसभा घेणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील त्याच्यामुळे तो फायदा होतच असतो। त्यामुळे लोकसभेच्या माध्यमातून आमचेही कार्यकर्ते अजून ऍक्टिव्ह झालेले, जे उत्तम काम करत होते, आणि ते लोकसभेत फक्त पुरतं होणार नाही तर लोकसभेनंतर येणारी विधानसभा असेल, वेगवेगळ्या कॉर्पोरेशन्स असतील किंवा वेगवेगळ्या निवडणुका असतील, त्यामुळे तुम्हाला नक्कीच दिसेल की मनसेचा वाटा खूप मोठा असेल। राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे सुद्धा प्रचाराच्या या रिंगणात उतरणार आहेत। आता तो सर्वस्वी निर्णय सन्मान्य अमितजी आणि राजसाहेब ठाकरेच घेतील, आम्ही सगळेजण वाट बघतोय की ते काय निर्णय घेतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।